हॅलो गाईज, तर आज मी बनवणार आहे भेंडी. भरली भेंडी म्हणा किंवा मसाला भेंडी. चला तर व्हिडिओ मग आता कंटिन्यू करा. चला तर आता मसाला भेंडी करायची म्हटल्यावर भेंडी पहिल्यांदा स्वच्छ आपण कट करूया. यासाठी आधी काय करायचं माहिती आहे का, आधी पाण्यानं स्वच्छ धुवायची, चाळणीमध्ये नितळायला ठेवायची, स्वच्छ पुसायची, जेणेकरून छान लागते. तर अशी हा शेंड आहे तो पण कट करायचा आणि पाठीमागचा बुडका आहे तो पण कट करायचा आणि मधून असा काप द्यायचा. पुन्हा तीच प्रोसेस, पाठीमागचा भाग कट करायचा, पुढचा भाग कट करायचा आणि साधारण 2 इंचपर्यंत अशी कट करून घ्यायची भेंडी. चला तर आता मी सगळ्या भेंड्या छानपैकी कट करून घेते. अशा प्रकारे छानपैकी मी भेंडी कट केलेली आहे, साधारण 2 इंचापर्यंत. तुम्हाला जर सकाळ जर भेंडी बनवायची असेल तर काय करायचं माहिती आहे का, रात्री आदल्याच दिवशी आपल्याला भेंडी कट करून फ्रीजमध्ये ठेवायची आणि असे मधून असं कट करायचं आहे. असं अलगद हाताने अशी मधून भेंडी आपल्याला कट करायची आहे. अशा प्रकारे, जेणेकरून मसाला भरायला आपल्याला इझी होईल. चला तर आता मी सर्व भेंड्यांना असं मधून काप देते. अशी भेंडी आहे, असं मधून असं काप द्यायचा आणि असं करून आपल्याला या पद्धतीनं कट करायचं आहे. पुन्हा तीच प्रोसेस आहे. अगदी हळूवार आणि काळजीपूर्वक कट करायचं आहे, नाहीतर कसं होतं आहे, पटकन चाकू खाली जाण्याची शक्यता आहे, मग भेंडीचे 2 तुकडं होण्याची शक्यता आहे. किंवा असं जरी केलं तरीही चालेल, छान कट होते भेंडी. तर सगळ्या भेंडी मी अशामधून काप देऊन कट केलेल्या आहेत. आणि आता चला तर आता ह्याच्यामध्ये भरण्यासाठी जो मसाला आहे ना, तो मी तुम्हाला करून दाखवते. तर एवढ्या छान मस्तपैकी भेंड्या झालेल्या आहेत, साधारण पाव किलो आहेत भेंड्या. चला तर आता आपण सारण करूया. त्याच्यासाठी मी 3 ते 4 चम्मच शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे थोडीशी हळद पण ॲड केलेली आहे. याच्यामध्ये लाल तिखट घेतलेलं आहे. ही चटणी आहे, आपला गावठी मसाला किंवा घाटी मसाला 1 चम्मच घेतलेला आहे. त्याचप्रमाणे मी ह्याच्यामध्ये गरम मसाला 1 चम्मच घेतलेला आहे आणि बेसन पीठ पण मी 1 चम्मच घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर धनापूड पण मी 1 चम्मच घेतलेला आहे. आणि सगळं झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी आमसूल, जर तुमच्याकडे पावडर असेल तर नक्की यूज करा. माझ्याकडे काही अवेलेबल नाही, सो मी अर्धा लिंबू यूज करणार आहे. ह्याच्यामध्ये अर्धा लिंबूचा रस ऑप्शनल आहे, पण आंबट पदार्थ घातला की भेंडी अशी चिवट किंवा चिकट होत नाही. त्याचप्रमाणे मी पाववाटी या ठिकाणी कोथिंबीर पण घेतलेली आहे आणि लास्टला चवीनुसार मीठ. आता छान प्रकारे ह्याला मिक्सअप करून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता छान असा मसाला आपला मिसळून झालेला आहे किंवा मिक्स करून झालेला आहे. चला तर आता भेंडीमध्ये भरूया. ही भेंडी घ्यायची आहे आपल्याला. इथून ह्या ठिकाणी असा काप दिला ना, ह्याच्यामध्ये असा मसाला भरायचा आहे आणि पुन्हा असं प्रेस करायचं आहे. आणि प्रेस करायचं आहे. चला तर आता सगळ्या भेंडीमध्ये मी मसाला भरून घेते. छानपैकी असा मसाला भरायचा, पुन्हा प्रेस करायचं आणि असं जोरात प्रेस करायचं. जोरात म्हणजे अगदी अलगद हाताने, नाहीतरी असं प्रेस करायचं. चला तर मी सगळ्या भेंडीमध्ये सारण भरून घेत आहे. या ठिकाणी सर्व मी भेंडीमध्ये सारण भरलेलं आहे, बघू शकता. चला तर आता याला आपण फोडणी देऊया. फोडणीसाठी सर्वप्रथम मी कढई ठेवलेली आहे आणि साधारण ह्याच्यामध्ये मी 2 चम्मच तेल ॲड करणार आहे. कढई छान प्रकारे गरम झालेली आहे. 2 चम्मच तेल मी ॲड करणार आहे.
तेल गरम झालेलं आहे. सर्वप्रथम ह्याच्यामध्ये जिरे ॲड करणार आहे. जिरे चांगले तडतडून द्यायचे आहेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी मोहरी ॲड केलेले आहे. साधारण मी अर्धा चम्मच घेतलेला आहे. जिरे मोहरी चांगले तडतडल्यानंतर कढीपत्ता आपल्याला टाकायचा आहे आणि पाव चमचा छोटा असतो ना तेवढे मी हिंग ॲड केलेले आहे. आणि जे मग असं थोडं सारण उरलं होतं ना ते पहिल्यांदा मी तेलामध्ये परतून घेत आहे. हे चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर भरलेली भेंडी होती का ना त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे आणि ते अलगद हाताने असे ॲड करायचे आहे. आता अलगद हाताने आपल्याला असे एकदा 1-2 मिनिट मोठ्या गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं आहे. या ठिकाणी भेंडीची आपण एक वाफ काढून घेऊया. त्यासाठी मी एक प्लेट झाकलेली आहे. साधारण 1 मिनिट झालेला आहे. छान अशी मी मोठ्या गॅसवर ठेवलेली ती भेंडी अलगद हाताने पुन्हा एकदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. आपला जो मसाला होता नाही तो करपू नये म्हणून पाण्याचा असा हातका द्यायचा आहे. पुन्हा याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 3-4 मिनटं असंच गॅस सिम ठेवायचा आहे. ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे. लक्षात ठेवा सारण करताना पण आपण मीठ ॲड केलेलं आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये जरा जपूनच टाका. पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे. साधारण 1 मिनिटसाठी एकदा झाकण लावून ठेवूया. साधारण 1 मिनिट झालेला आहे आणि पाणी ना पूर्ण अटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर ॲड करणार आहे. आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि एकदा असं हलवून घ्यायचं आहे. भरले भेंडीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ पाहायला आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमचा वेळात वेळ काढून माझे रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. आणि चला तर भेटूया असेच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर.